माझी खुर्ची, माझं पद. तुम्ही मोकळे झालात ना मतदान करून. आता माझं मी बघीन, माझा स्वार्थ मी बघीन. या गोष्टींची जी चटक लागली आहे ना, उद्या जर याच लोकांना परत जर समजा मतदान झालं, यांचा परत समज असा होईल केलं. गृहीत धरा, तुम्हाला गृहीत. गोड तुम्ही मतदान ज्या दिवशी असेल तेव्हा जिवंत राहा, दुसऱ्या दिवशी मेला तरी चालेल. अशा यांची भूमिका आहे असं याला वाटतंय. आणि एकीकडे आम्ही तुमचं आयुष्यमान चांगलं कसं होईल, तुमचं जीवन चांगलं कसं होईल, आणि हे मी विनाकारण हवेत नाही बोलत आहे. एकदा जर समजा तुम्हाला राज ठाकरे आजमावून बघायचं असेल, नाशिकला जाऊन बघून या. एक शहर उभं करताना काय काय गोष्टी कराव्या लागतात. 5 वर्ष फक्त हातामध्ये होती, 5 वर्ष. या 5 वर्षाच्या आत इतर केलेले रस्ते बिस्ते तर सगळ्या गोष्टी सोडाच. तिकडचं बोटॅनिकल गार्डन असेल, मग सगळ्या गोष्टी सोडा. त्या संपूर्ण नाशिकचा पिण्याच्या पाण्याचा, संपूर्ण पाण्याचा प्रश्न, पुढच्या 50 वर्षाचा पाण्याचा प्रश्न आपण पहिल्या 5 वर्षात सोडून टाकला. आणि आमच्याकडे इथे काय चालू आहे, इमारती उभ्या राहत आहेत आणि आम्ही टँकरने पाणी पुरवतोय. आम्हाला काहीच वाटत नाही. या टँकर मध्ये कोण, ह्याच राजकारण्यांची सगळे भागीदारी. या इमारती उभ्या राहतात तिकडे कोण, ह्यांचीच सगळ्यांची भागीदारी. हीच सगळी मंडळी. तुमच्या तोंडचं पाणी पळवलेली माणसंही या लोकांना आपण मतदान करणार, ज्याच्यावरती विश्वास टाकावा म्हणून आम्ही मतदान करतोय. तो करोडो रुपयाला विकला जातोय बाहेर. हे असले आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून, एका पदासाठी म्हणून अख्खाच्या अख्खा पक्ष. सन्मान्य माननीय बाळासाहेब काय म्हणाले होते की माझ्या शिवसेनेचा जर काँग्रेस होताना जर समजा दिसली, मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन. माझ्याकडे अख्खी क्लिप आहे, त्याची अख्खी क्लिप तुम्हाला पाठवून देतो मी ती. आणि ह्या लोकांनी काय केलं, शिवसेना नावाची गोष्ट उचलली आणि यांच्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूला जाऊन दुकान लावलं. माननीय बाळासाहेबांना तर काय वाटत असेल, काय विचार करत, ज्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी हयात काढली अख्खी. का पहिल्यांदा भाजपला विचारलं, मुख्यमंत्री पदाची माळ घालताय माझ्या गळ्यात, ते बोलले आपलं असं कधी ठरलं नव्हतं. ठीक आहे, पण तुम्ही घालताय, घालतो. गेले. तुम्ही कुठे आहात? तुम्ही मतदार म्हणून कुठे आहात? एकदा काहीतरी विचार करा रे. आज महाराष्ट्रामधलं जे चित्र झालेलं आहे, अशी गोष्ट मी आता मला जवळपास एक 35 वर्ष झाली मला मुख्य राजकारणामध्ये. 35-38 वर्ष झाली असतील. लहानपणापासून राजकीय वातावरणात वाढलो, राजकारण लहानपणापासून पाहत आलो. असं जे चित्र उभं राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, मी असं आजपर्यंत कुठच्याही राज्यात पाहिलेलं नाहीये. एक सत्ताधारी असतो, एक विरोधी पक्ष असतो. लोक सत्ताधाऱ्यांना मतदान करतात, नाही तर विरोधी पक्षांना त्यांना मतदान करतात. दोन पक्षांना वेगळ्यांना मतदान करतात. कोणी सत्तेवरती येतो, कोणी विरोधामध्ये येतो. सांगून दाखवा आता सत्तेमध्ये कोण होतं आणि विरोधात कोण होतं. 2.5 वर्ष झाल्यानंतर एकनाथ शिंदे उठले आणि म्हणाले की मला आता राहायचं नाही यांच्याबरोबर. मी काँग्रेस, मी कोणतो अजित पवार बरोबर मी राहू नाही शकत, त्याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, म्हणून भाजप बरोबर गेले. भाजपने अजित पवारनाच बोलवलं, ये बस मांडीवरतीच बस आमच्या. पुढे काही करू शकले नाहीत. अरे कोणतं राजकारण सुरू आहे. मला असं, मी असं कधी बघितलेलंच नाही.
नाहीये. मला स्वतःला या गोष्टी कधी करता येणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही मला राजकारणी नाही म्हटलं तरी चालेल, मला आवडेल. उलट खरंच आता मला ना लागली आता हे सगळं जे काही बेढप चित्र मी जे बघतोय महाराष्ट्रामध्ये, अत्यंत लाजिरवाणं घाणेरडं. मला या सगळ्या गोष्टींमधनं मला महाराष्ट्र बाहेर काढायचं आहे. अहो, महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र, दुसरं कुठचं राज्य नाही आहे ते. हे आमच्या शिवछत्रपतींचं राज्य आहे, मराठा साम्राज्याचं राज्य आहे. ज्यांनी या हिंद प्रांतावरती राज्य केलं ना, त्या मराठा साम्राज्याचं हे राज्य आहे. 1-2 वर्ष राज्य नाही केलं, 125 वर्ष राज्य केलंय. आमच्या शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन 125 वर्ष आम्ही राज्य केले याच्यावरती. ते जे गतवैभव होतं ना, मला ते महाराष्ट्राला परत मिळवून द्यायचंय. महाराष्ट्राकडे लोकांनी आदरानेच पाहिलं पाहिजे. महाराष्ट्रात थट्टेचा विषय होता कामा नये. आजपर्यंत असल्या प्रकारचं राजकारण हे सगळं युपी बिहारला व्हायचं. आज युपी बिहारचे लोक काय म्हणत असतील आपल्याबद्दल? अरे वो महाराष्ट्र में जैसा होता है वैसे करने का है हमको. ही आपण परिस्थिती आणून ठेवली. आणि म्हणून हे सगळं अख्खा चिखल सगळा साफ करायचंय मला. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे उमेदवार माझे उभे केलेले आहेत. आज इथे कल्याण ग्रामीण मधनं माझा खमक्या, आमचा राजू कुठे गेला? एकच वादा, समोरच्याने नाही ऐकलं तर डुंगरावर मारा गदा. आज माझा राजू इथे उभा आहे, ठाण्यामध्ये इथे आमच्याकडे अविनाश उभा आहे, अनेक सगळे माझे उमेदवार सगळे उभे आहेत महाराष्ट्रभर. माझी महाराष्ट्रातल्या जनतेला मला सतत माझं सांगणं आहे, हे सगळ्यांना बघितलं ना तुम्ही, सगळ्यांची थेरं पाहिलीत ना तुम्ही, सगळ्यांनी केलेला तुमच्या मतांचा अपमान पाहिला तुला सारा सगळी मंडळी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या समोर एक पर्याय म्हणून उभा आहे, आमच्या ठेवून उभा आहे. अनेक ठिकाणी जे माझे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना येत्या 20 तारखेला कुठेही गाफील राहू नका. तुमचे मित्र परिवारातले लोक असतील, तुमचे नातेवाईक असतील, प्रत्येकाला फोन करा, भेटा आणि त्या सर्वांना सांगा की ज्या गोष्टी आजपर्यंत झाल्या त्या झाल्या, पण या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे जिथे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना, माझ्या राजूला, सर्वांना प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. मी विनंती करतो राजू दादा यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन. किंवा तुम्ही ऑनलाईन पण करू शकता. ऑनलाईन करू शकतो, सगळे डॉक्युमेंटमध्ये अटॅच करायचे. हो तेच बेस्ट आहे. कल्याण ग्रामीण बदलतंय कार्य अहवालाचं प्रकाशन सन्माननीय राजसाहेबांच्या शुभ हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. धन्यवाद राजसाहेब.